हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी आणि अजय आम्ही दोघं इकडे ऑटो ईव्ही शो पुण्याला आलो आहोत. हा गाडी इंडियाचा पहिलाच एक्झिबिशन आहे. इकडे काय नक्की ईव्ही मध्ये नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ते कळतील, कुठल्या कंपनीज आहेत ज्या ईव्ही बनवण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतात ते कळेल, आणि वी विल लर्न न्यू थिंग्स असंच अपेक्षा आहे. आणि लेट्स सी व्हॉट वी फाइंड आउट हिअर. सो लेट्स गो. चलो. आत आल्यावर समोरच आमचे कायनेटिकच्या स्टॉलने स्वागत केले. त्याचबरोबर आजूबाजूला सगळीकडे वेगवेगळे स्टॉल्स दिसत होते. यात विशेष लक्षात राहण्यासारखा स्टॉल म्हणजे टूबझूटचा. ही कंपनी जेव्हा एखादी ईव्ही सर्व्हिस स्टेशनला येते तेव्हा त्या गाडीची बॅटरी सुरक्षित पद्धतीने कशी हाताळायची याचे ट्रेनिंग व सर्टिफिकेशन करते. इलेक्ट्रिक कॉम्पोनेंट, स्विचेस, कनेक्टर्स, मीटर्स, इलेक्ट्रिक मोटर्स, चासीज आणि फ्रेम्स, चार्जिंग स्टेशन्स आणि पोर्टेबल चार्जर्स, व्हील्स, टायर्स, ब्रेक्स, पेंट, 3D प्रिंटर्स यासारखे असे बरेच सारे वेंडर्सचे स्टॉल्स पाहायला मिळाले. पुढे आल्यावर आम्हाला मॉन्ट्रा इलेक्ट्रिक कंपनीच्या स्टॉलवर त्यांचा ट्रक पाहायला मिळाला व त्याची माहिती मी जाणून घेतली. ह्याला 32 किलोवॅटला 140 किलो 140 आणि 40 किलोवॅटला 170 आणि 50 किलोवॅटला 200 प्लस. ओके. ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या संबंधित लोकांनी तर अशा प्रकारचे इव्हेंट्स अटेंड करायलाच पाहिजेत. त्याचबरोबर जी लोक ऑटोमोबाईल एन्थुजियास्ट आहेत त्यांनी सुद्धा असे जर काही इव्हेंट्स अटेंड केले तर त्यांना बरीच माहिती मिळू शकेल. ईव्ही क्षेत्राच्या संबंधित आपल्याला खरंच खूप कमी नॉलेज असतं. आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे वेंडर्स पाहतो अशा इव्हेंट्समध्ये त्यावेळेला आपल्याला जाणवतं की ईव्ही क्षेत्राशी संबंधित केवढं नॉलेज आपल्याला अजून माहीत करण्याची गरज आहे. हा इव्हेंट अटेंड करून मला खरंच खूप फायदा झाला. नवीन गोष्टींचा अनुभव मिळाला. त्याचबरोबर मला विश्वास बसला की खरंच फ्युचर जे आहे ते ईव्हीचा असणार आहे. ओव्हरऑल माझा अनुभव खूप चांगला होता. मला वेगवेगळ्या वेंडर्सला भेटायला मिळालं, त्यांचे वेगवेगळे जे काही पार्ट्स ते प्रोव्हाइड करतात त्याची मला माहिती मिळाली, आणि एक ओव्हरऑलच माझा पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स ईव्ही चेंज झाला. आधी मला असं वाटायचं की ईव्ही क्षेत्र हे खूप छोटं क्षेत्र आहे, मे बी अजून ते आपल्या भारतामध्ये डेव्हलप झालं नाही त्यामुळे असावं. पण ज्या वेळेला मी हा इव्हेंट अटेंड केला त्यावेळेला मला जाणवलं की फ्युचर ऑफ ईव्ही इज व्हेरी वास्ट. स्कोप खूप मोठा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं आपल्या भारतामध्ये, लोक सुद्धा ईव्ही गाड्या घेण्यासाठी हेजिटेट करणार नाही. कमर्शियल व्हेकल्स सुद्धा ईव्ही मार्केट टॅप करत आहे. त्याच्यामध्ये जो गाड्यांना टॉर्क मिळतो सेम त्याच प्रकारची पॉवर किंवा पेलोड कॅपॅसिटी वाहणाऱ्या ज्या गाड्या आहेत इतर डिझेल गाड्यांपेक्षा ईव्ही गाड्या पण काही कमी नाहीयेत हे प्रूव्ह करतायत मार्केटमध्ये. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रिस्पॉन्सिबली गाडी चालवा, ट्रॅफिक रूल्सचे पालन करा आणि गाडी इंडियाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.